नमस्कार. महाराष्ट्रातील जी नेते मंडळी आहे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेली त्यांची आता खरा तर कस लागणार आहे. कारण जी युद्धाची परिस्थिती तयार झाली आहे, जी परिस्थिती युद्धाची तयार झाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा फटका फळशेतीला बसणार आहे. आणि शेतीमध्ये प्रामुख्याने युरोपियन देशामध्ये आपली द्राक्षी एक्सपोर्ट होते आणि आखाती देशामध्ये सगळ्यात जास्त आपली केळी एक्सपोर्ट होते. आणि सगळ्यात मोठा फटका हा केळीला बसणार आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं जी प्रमुख शहर आहे किंवा प्रमुख जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर आहे. कारण भारतामधला सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट करणारा जिल्हा म्हणून ज्या सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे, तिथं आता ती सध्याची परिस्थिती ही प्रचंड भयानक आहे. कारण 1200हून अधिक कंटेनर अडकलेत आणि 30 ते 40 कोटी रुपयाचा माल स्टोरेजमध्ये पडून आहे. आणि हीच परिस्थिती जर राहिली तर आता जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात आम्ही वर्षभर वाट बघतो तो रमजान महिन्यामध्ये आम्हाला कुठेतरी 4 पैसे फळशेतीला जास्त दर मिळतो म्हणून. आणि नेमकाच रमजानमध्ये युद्धाची परिस्थिती तयार झाली आणि आखाती देशामध्ये जाणारा माल हा ठप्प झाला. ह्या 4-5 दिवसामध्ये 35% जास्त दर कोसळलेत. आणि हा जर स्टॉक असाच वाढत गेला तर पुढच्या 8-10 दिवसामध्ये केळीची परिस्थिती भयानक असेल. आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकतर मायबाप सरकारने त्याच्यावर कुठेतरी 5-10 रुपये अनुदान देण्याची गरज आहे किंवा लोकशाहीच्या मार्गाने आता हा विषय कुठेतरी लावून धरण्याची गरज आहे. कारण याच्यातून केळीचा शेतकरी हा उद्ध्वस्त होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही चूक नसताना अतिशय चांगल्या प्रतीचा माल तयार होऊन स्टोरेज म्हणजे त्या कॅपॅसिटीचा जो माल आखाती देशामध्ये चालतो त्या क्वालिटीचा माल तयार होऊन त्यांच्यावरती वेळ येणार आहे. आणि ती वेळ जर तुम्हाला थोडीशी बाजूला काढायची तर पत्रकार बांधव असू द्या किंवा राजकीय मंडळी नेते मंडळी असू या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून किंवा लक्ष देऊन हा विषय तुम्ही कुठेतरी मार्गी लावण्याची गरज आहे. एवढी माझी एक शेतकरी म्हणून तळमळीची विनंती आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातली केळी ही पीक सातत्यानं पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यातून जी रोजगार निर्मिती किंवा शेतकऱ्यांनी जी उभा केलेलं केळी तितकं मोठं ही आहे ती म्हणजे कुठेतरी ती त्याला प्रगतीला चालना द्यावी एवढीच माझी नम्र विनंती. धन्यवाद.